मंचर शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी आणि वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्यासाठी मंचर नगरपंचायतीने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे। नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार आज शहरात धडक मोहीम राबवून सर्व अनधिकृत जाहिरात फ्लेक्स आणि बॅनर जप्त करण्यात आले आहेत। यापुढे शहरात राजकीय, सामाजिक किंवा वाढदिवसाचे फ्लेक्स लावण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। मंचर शहरात आता कोठेही विनापरवाना फ्लेक्स, बॅनर किंवा शुभेच्छा फलक लावता येणार नाहीत। परवानगी घेणे बंधनकारक। जर असे फलक निदर्शनास आले तर तातडीने निष्कासित करून त्यातील फ्रेम आणि साहित्य जप्त केले जाईल। एवढेच नाही तर फलक लावणाऱ्या व्यक्तीला प्रति फ्लेक्स 1000 रुपये आर्थिक दंड आकारला जाणार आहे। वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हेही दाखल केले जाणार आहेत। नागरिकांचा जाहिरातीचा हक्क अबाधित राखण्यासाठी नगरपंचायतीने शहरात डिजिटल स्क्रीनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे। ज्यांना आपल्या जाहिराती किंवा शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांनी नगरपंचायतीकडे माफक दर भरून या डिजिटल स्क्रीनवर आपली जाहिरात प्रदर्शित करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। यामुळे कागदी कचरा कमी होईल आणि अपघातही टळतील। केवळ फ्लेक्स लावणारेच नाही तर नगरपंचायतीची परवानगी नसताना असे फ्लेक्स किंवा बॅनर छापून देणारे ग्राफिक्स प्रिंटर्स देखील आता रडारवर आहेत। विनापरवाना छपाई करून गुन्ह्यास सहाय्य केल्याबद्दल संबंधित प्रिंटिंग प्रेसवरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नगरपंचायतीने दिला आहे। मंचर शहराला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या या कडक पावलाचे सुज्ञ नागरिकांकडून स्वागत होत आहे।